तरुणाली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025। आज आपण औरंगाबाद नाका भारतनगर परिसरामध्ये तालुका कृषी अधिकारी कर्तव्यदक्ष सन्माननीय डॉक्टर संदीप जगताप साहेबांकडे आलेलो आहे। आता शेतकरी शेतमजुराची अतिवृष्टी झालेली आहे आणि आज रब्बीची पेरणीला सुरुवात झालेली आहे। डॉक्टर जगताप साहेबांकडून शेतकऱ्याव्यतिरिक्त माहिती जाणून घेऊया आणि युरियाचा जो तुटावा आहे आता चालू आहे का लगभग का तो तुटावा दूर झालेला आहे। आपल्या सोबत आहे सन्माननीय जगताप साहेब। सर नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सर वेलकम टू यू सर। शेतकऱ्याबद्दल आपले मार्गदर्शन करा सर। यस धन्यवाद साहेब। मी डॉक्टर संदीप जनार्दन जगताप, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड। आत्ताच आमच्या पत्रकार बंधूंनी सांगितलं की खरीपच्या पिकांसाठी अतिवृष्टी होऊन पिकांचं नुकसान झालं, तर पिकांच्या नुकसानीचा पंचनामा होऊन आपला अहवाल शासनाला सादर झाला आहे। त्यानंतर खरीपमध्ये काही प्रमाणात युरियाचा तुटवडा जाणवला होता। त्यासाठी आपण युरियावर मात करण्यासाठी नॅनो युरियाची गावागावामध्ये जाऊन प्रचार प्रसिद्धी केली आणि तो तुटवडा भरून काढला। आता येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये खरीपमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे नक्कीच आपलं रब्बीचं क्षेत्र वाढणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही कुठल्याही प्रकारच्या खतांचा, बियाण्यांचा आणि औषधाचा तुटवडा भासणार नाही याप्रमाणे नियोजन करतोय, ते शासनाला कळवतोय आणि जास्तीचा युरिया खत आपल्याकडे उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन करतोय। आता शेतकरी बांधवांना मला सांगायचं आहे की आता आपण लवकरात लवकर खरीपमधले जे पिकं आहेत त्याची काढणी करून घ्यावी आणि रब्बी हंगामासाठी आपण आपलं वावर हे व्यवस्थित नांगरून त्या ठिकाणी रब्बीची पिकं घेण्याची तयारी करावी। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे आता असं दिसतंय की शेतकरी मका हे पीक काढून त्यामध्ये हरभरा हे पीक घेतोय। तर हरभरा पीक लागवड करताना शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की आपण बीज प्रक्रिया करून हरभरा पिकाची लागवड करावी। हरभरा पिकासोबतच आपण जे पिकं मका असेल, त्यानंतर गहू असेल, यांना बीज प्रक्रिया करून आपण त्याची पेरणी करावी, जेणेकरून पिकाची उगवण क्षमता चांगली होईल आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न भेटेल। यावर्षी खरीपमध्ये अतिवृष्टी झाली, पण आपलं सकारात्मक बाब असे की रब्बीमध्ये आपला एरिया मागच्या वर्षी फक्त 20 ते 25 हजार हेक्टर रब्बीचा होता, तो आता वाढून 70 ते 75 हजार हेक्टरवर जाण्याची आपल्याला अपेक्षा आहे। तर शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की आपल्याकडे ओलावा जमिनीमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत पेरणी करून घ्या। ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे जसं ठिबक, तुषार, तर त्यांनी थोडासा वेळ लागला तरी चालेल। याबरोबरच मी आपल्याला आवाहन करेल की आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये फळबागेचं प्रमाण कमी आहे, तर शेतकरी बांधवांनी आपल्याला जर जास्त जमीन असेल तर काही शेतामध्ये फळबाग लागवड करता येईल का, आपल्याला त्यामधून काही अतिरिक्त उत्पन्न काढता येईल का, या दृष्टिकोनातून विचार करावा। सोबतच महाराष्ट्र शासनाच्या आपल्याकडे योजना आहेत फळबाग लागवडीसाठी। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण हमी योजना आहे, भाऊसाहेब फुंडकर योजना आहे। आपल्याकडे यांत्रिकीकरणासाठी महा-DBTमध्ये शासन बहुभूधारक शेतकरी यांच्यासाठी 40% अनुदान अवजार देते। महिला, SC, ST, लघु शेतकरी यांच्यासाठी 50% ती योजना आहे। ज्या शेतकरी महिला किंवा शेतकरी बांधवांना एखादा उद्योग करायचा आहे तर आपल्याकडं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे, त्यामध्ये 35% सबसिडी आपल्याला घरगुती उद्योग करण्यासाठी भेटते। तर मी आपणा सर्वांना आवाहन करेल की आपण आपला शेती करत असताना त्यासोबतच आपण या योजनांचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते, कुठलं संकट येतं, तर एखादं पीक आपलं जर गेलं तर आपल्या ॲडिशनल उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी राहू शकतं। पशुसंवर्धन विभागाची आपल्याकडे शेळी पालनासाठी योजना आहे, आपण पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा। ज्या शेतकऱ्यांना शेळी पालन म्हणजे बंदिस्त शेळीपालन, त्याच्यानंतर मुक्त संचार गोठामध्ये शेळीपालन करणं शक्य होईल, त्यांनी शेळीपालनसुद्धा करावं। काही शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन करावं, काही शेतकऱ्यांनी रेशीम कल्चरची शेती करावी, जेणेकरून आपल्याला एका सोर्सपासून उत्पन्न न येतात 3-4 सोर्सपासून असेल तर आपला उदरनिर्वाह चांगला चालू शकतो। म्हणजे एखादा सोर्स जरी आपला खराब झाला तर दुसरा सोर्स आपल्याकडे राहतो। तर मी शेतकरी बांधवांना हेच आवाहन करतो की शेतीला जोडधंदा किंवा जोड व्यवसायाची आपण जोड द्यावी, एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहू नये। आणि आपल्या पाठीशी कृषी विभाग हा नेहमीच आहे। जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या कृषी विभागाची योजनांची माहिती हवी असेल किंवा कृषी विभागाच्या योजनांची काम असेल तर आपल्या गावामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी हा आहे। सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्यावर उपकृषी अधिकारी हे पद आहे, उपकृषी अधिकाऱ्यांच्यावर मंडळ कृषी अधिकारी आहे आणि शेवटी आपल्या तालुक्याचं तालुका कृषी अधिकारी पद आहे।
आपल्याला जेव्हा काही अडचण येईल तर मी असं आव्हान करतो की आपण सरळ माझ्याकडे जरी मदत मागण्यासाठी आला तर माझ्याकडनं आपल्याला जे शासकीय योजनांची मदत सरळ हाताने होईल ते मी 100% करेल. आणि पत्रकार बंधूंचं मी अभिनंदन करेल की सिल्लोड तालुक्यामध्ये मी आल्याच्यानंतर पहिली प्रतिक्रिया माझ्याकडनं त्यांनी घेतली. तर त्यांचंही मला योगदान यासाठी पाहिजे की जे शेतकरी चांगलं काम करत आहे आम्ही त्यांच्या यशोगाथा तयार करून आणखी काही जे शेतकरी असतील की ज्यांना खरंच नवीन शेतामधील तंत्रज्ञान कसं आत्मसात करायचं आम्ही त्यांना त्यांच्या शेतावर नेऊन दाखवू. पत्रकार बंधूंनी ते तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि परत महाराष्ट्रामध्ये पसरावं की जेणेकरून काही शेतकरी ज्ञानाभावी वंचित राहू नये. आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की महाविस्तार AI ॲप म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप महाराष्ट्र शासनानं तयार केलेलं आहे. ते ॲप आपण आपल्या प्ले स्टोअरवरनं मोबाईलमध्ये डाउनलोड केलं तर कृषी विभागाची इत्थंभूत माहिती, कुठलं पीक पेरावं, पेरल्याच्या नंतर कुठलं खत द्यावं, काढणी पश्चात कुठला भाव त्या पिकाला आहे, सर्व माहिती त्या ॲपवर आहे. तर सर्व सिल्लोड तालुक्यामधील तसेच जे काही शेतकरी हा व्हिडिओ बघतील त्यांना माझं आव्हान असेल की आपण महाविस्तार ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावं व आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपल्या घरबसल्या मोबाईलमध्ये घ्यावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं. या अनुषंगाने मी आपणाला येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शुभेच्छा देतो. आणि जी काही मदत तालुका कृषी अधिकारी म्हणून आपणापर्यंत मला पोहोचायची असेल तर मी ती पोहोचवतो. आणि आपल्याला काही पाहिजे असेल तर आपण हे सरळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यावं ही मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. सर, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो मी दैनिक फोन आपण एवढी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना पोहोचवली. मी पुन्हा येईल. आपलं चॅनल सबस्क्राईब करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषी अधिकारी संदीप जगताप साहेबाच्या कार्यालयात आलेलो आहे. इथं कर्मचारी कर्तव्यदक्ष पद्धतीनं काम करत आहे. PC साहेब असतील, अजून दुसरे साहेब असतील. साहेबाची मीटिंग चालू आहे. आपण काही क्षणातच साहेबाची मुलाखत घेणार आहे.